तर या पुतळ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जे राजकारण सुरू आहे त्याचा आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो। शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी, तर शिवराय आराध्य दैवत असल्याचाही उल्लेख। माफी मागून काही होणार नाही, जनताच मोदींचं सरकार कलम करणार। अंबादास दानवेंचा हल्लाबोल, तर जनता सरकारला सत्तेतून बाहेर काढणार। मोदींच्या माफीनंतर पटोलेंचा निशाणा। भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला शिवरायांनी कधीच माफी दिली नाही। महाराष्ट्र या चुकीलाही माफी देऊ शकणार नाही। मोदींच्या माफीनंतर जयंत पाटलांची टीका। ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या त्यांनी माफी मागितली का? पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल, विरोधकांना कधी पश्चाताप होत नसल्याचीही मोदींची टीका। पंतप्रधानांनी माफी मागतानाही राजकारण केलं। सावरकर आणि शिवरायांची तुलना करण्याचं कारणच नव्हतं। पंतप्रधानांची माफी ही बिनशर्त नाही, पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर निशाणा। वैभव नाईक 15 मिनिटात घटनास्थळी कसे पोहोचले? शिवरायांचा पुतळा कोसळला, यात वैभव नाईकांचा हात तर नाही ना? निलेश राणे यांचा ट्विट करत प्रश्न उपस्थित। माफी मागून विषय सुटतात का? महाराष्ट्रासमोर तुम्हाला 100 वेळा नाक रगडावंच लागेल। राजकोट किल्ल्यावरील पाहणीनंतर संजय राऊतांची शिंदेंवर टीका। पुतळा नेव्हीने केला किंवा पीडब्ल्यूडीने, असा वाद घालण्यात अर्थ नाही। अजित पवारांनी सरकारमधील नेत्यांचेच कान टोचले। शिल्पकार पळून जाणार कुठे? अजितदादांचं वक्तव्य। आम्ही उद्या मालवणला जाणार, 1 सप्टेंबरला पुतळा कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी करणार। मनोज जरांगेंची माहिती।